महिलांना नव्हता शिक्षणाचा आधार होता. स्वातंत्र्यपूर्वीचा तो काळ महिलांना नव्हता शिक्षणाचा आधार. त्यांच्यासाठी केले ज्ञानाचे द्वार खुले, त्यांच्यासाठी केले ज्ञानाचे द्वार खुले. त्रिवार वंदन माझे तुम्हाला आई सावित्रीबाई फुले, आई सावित्रीबाई फुले. नमस्ते, माझे नाव सिमरन सूर्यकांत देवकुळे. आज 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई फुले यांचा विवाह 9व्या वर्षी ज्योतिबाराव फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर ज्योतिबाराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना लिहायला व वाचायला शिकवले. लिहायला वाचायला शिकवल्यानंतर त्यांनी स्त्रियांना शिक्षण द्यायचे ठरवले. स्त्रियांना शिक्षण देत असताना समाजाने त्यांना स्त्रियांना शिक्षण देण्याबद्दल विरोध केला. त्यांना अत्यंत त्रास दिला. सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत त्रास सहन केल्यानंतर वस्ताद लहुजी साळवे, क्रांतीवीर लहुजी साळवे यांनी ज्योतिबाराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी राहून त्यांना स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी मोठा पाठिंबा दिला. वस्ताद लहुजी साळवे यांच्या मोठ्या पाठिंब्यामुळे सावित्रीबाई फुले व ज्योतिबाराव फुले यांनी भारतामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढण्याचा मोठा मान मिळवला. सावित्रीबाई फुले यांनी सतीप्रथा, बालविवाह अशा अनेक वाईट प्रथांना विरोध केला. अखेरकार सावित्रीबाई फुले यांनी 10 मार्च 1897 रोजी जगाचा निरोप घेतला. अशा या सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा आदर्श अजूनही अनेक स्त्रिया प्रेरणा घेत आलेल्या आहेत. अशा या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेला माझा त्रिवार कोटी कोटी प्रणाम. जय